राज्यातील एक उत्कृष्ट अभिनेते, राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये. एक मोठा शिवधनुष्य अमोल कोल्हेंनी पेललं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित जे महानाट्य अमोल कोल्हे करतायत, त्या शिवधनुष्य जो पेलला त्याबद्दल थोडीसे आम्हाला ऐकायला आवडेल. शिवपुत्र संभाजी हे महानाट्य छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास उलगडून दाखवणार आहे आणि महाराष्ट्रातलं आज अभिमानानं हे सांगता येईल की सर्वात मोठं करमणुकीचं साधन आणि त्यातून होणारं समाज प्रबोधन या दोन्ही गोष्टींचा समन्वय महानाट्यात तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे अतिभव्य सेट असेल, लढाया असतील, घोडेस्वारी असेल, स्टेजवरून येणारं जहाज असेल, नेत्रदीपक आतिषबाजी असेल, या सगळ्या गोष्टी या बघायला मिळतात. आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी याचे प्रयोग सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिसेंबरमध्ये याचे प्रयोग झाले, त्यानंतर नाशिकमध्ये जानेवारीमध्ये झाले, त्यानंतर कर्नाटकात निपाणीमध्ये याचे प्रयोग झाले. आत्ता नुकतंच कोल्हापूरमधले याचे प्रयोग संपलेले आहेत. 28 एप्रिलपासून शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग कराडमध्ये होणार आहेत आणि त्यानंतर आता मे महिन्यामध्ये हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. खरं तर तुमचं जे स्वप्न आहे, तुम्ही जो वसा घेतलाय, छत्रपती संभाजी महाराजांना सातासमुद्राकडे पोहोचायचे, छत्रपती शिवाजी महाराजांना सातासमुद्राकडे अमोल कोल्हेंना पोहोचवायचे. अनेक अडचणी आल्यात सर, आम्ही अनेक अडचणीबद्दल ऐकले. खरं तर या अडचणींना अमोल कोल्हे कसं दूर सारतात? मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या शिवशंभू भक्तांची जी श्रद्धा आहे, जी निष्ठा आहे, तीच या अडचणींना दूर सारते. कारण मला असं वाटतं की एक शिवशंभू भक्त म्हणून, एक माणूस म्हणून आपण या इतिहासाचं काहीतरी देणं लागतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं काहीतरी देणं लागतो आणि निरक्षीर विवेकबुद्धीनं जो खरा इतिहास आहे आणि त्या इतिहासातून ज्या खऱ्या प्रेरणा या समाजासमोर यायला हव्यात, या प्रेरणा खरं तर पोचवणं, मला वाटतं की कलाकार म्हणून या भूमिका करायला मिळतात हे मला भाग्य आहे. त्यामुळे ज्या अडचणी येतात या येत राहतात. कारण जेव्हाही तुम्हाला ऐतिहासिक कलाकृती करायची असते तेव्हा ऐतिहासिक कलाकृती ही खूप भव्य दिव्य स्वरूपात तशी पाहणं ही प्रेक्षकांची अपेक्षा असते आणि मायबाप प्रेक्षकच ही गोष्ट सांभाळून येतात. म्हणजे आज तुम्ही बघत असाल तर शिवपुत्र संभाजी महानाट्याचा जर आवाका बघितला तर जेव्हा एखाद्या शहरात ते शिवपुत्र संभाजी महानाट्य होतं तेव्हा जवळपास 50 ते 60 हजार प्रेक्षक हे महानाट्य पाहायला येतात. इतकंच नाही तर यातून होणारी रोजगार निर्मिती जर बघितली तर 800 ते 1000 जणांना एक रोजगार तयार होतो. म्हणजे संपूर्ण टीमच जवळपास 450 लोकांची आहे. आणि त्यानंतर ज्या अलाइड बिझनेसेस आहेत, म्हणजे अगदी केटरिंगपासून, स्टॉल लावणाऱ्या व्यक्तीपासून ते मंडप उभा करणाऱ्या मंडप डेकोरेटरच्या रोजगार देणाऱ्या म्हणजे कारागिरापर्यंत या प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जेव्हा सकारात्मक दृष्टीनं पुढे चालतात तेव्हा त्या अडचणी वाटण्यापेक्षा असं वाटतं की हे कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावत असताना काही ठिकाणी अडचणी येणार आहेत, काही ठिकाणी पाठीवर कौतुकाची थाप मिळणार आहे. पण जेव्हा पुढच्या पिढीतला एखादं लहान बाळ, एखादं लहान मूल हे छत्रपती संभाजी महाराज कोण म्हटल्यानंतर त्या प्रतिमेकडे बोट दाखवतं, छत्रपती शिवाजी महाराजांची गारद म्हणून दाखवतं आणि त्यावेळी हे मानसिक समाधान मला वाटतं त्या अडचणींपेक्षा जास्त मोठं आहे. सर, हे झालं अभिनेता अमोल कोल्हेंबद्दल. आम्हाला नेता अमोल कोल्हे पण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय. खरं तर तुम्ही आता खासदार आहात तुम्ही, पण असं वारंवार बोललं जाते. आता मी राजकारणी अमोल कोल्हेंकडे येतोय. अमोल कोल्हे BJPमध्ये जाणार का, माझा थेट प्रश्न आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय की खासदार अमोल कोल्हे नाराज आहेत, भाजपसोबत ते जातील. हे नाराज आहेत. मुळात वारंवार माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा यावर स्पष्टीकरण दिले. मागे मी माझ्या सोशल मीडियावर याच्याविषयीची एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. अनेकदा होतं असं, मी खूप प्रामाणिकपणे आणि स्पष्ट सांगतो की अनेकदा होतं असं की एखाद्या कार्यक्रमाला अनुपस्थित असेल तर ती चर्चा सुरू होते की अमोल कोल्हे नाराज आहेत. पण त्याचवेळी एका वस्तुस्थितीकडे आपण डोळेझाक करतो की मी मराठी चित्रपटसृष्टीतून निवडून आलेला पहिला अभिनेता आहे. त्यामुळे इतर ज्या कमिटमेंट्स असतात, म्हणजे आता मी जसं तुम्हाला सांगितलं की 28 एप्रिल ते 3 मे कराडमध्ये शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग आहेत. मग या महानाट्याचे प्रयोग असल्यानंतर जर समजा 29 एप्रिलला एखादा कार्यक्रम जर पक्षाशी संबंधित असेल तर त्यावेळी ही कमिटमेंट काय आहे? ज्या प्रेक्षकांनी इतक्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक तिथे येणार आहेत तर त्यावेळी हे जमणार आहे का,
या गोष्टींना फार मोठी अडचण तयार होते. कारण खासदार म्हणून काम करत असताना 100 दिवस तुम्ही पार्लमेंटच्या कामासंदर्भात आहात, त्यानंतर तुम्हाला 200 दिवस हे तुमचे शिल्लक राहतात. यामधली मतदारसंघातली काही कामं मार्गी लावणं असेल, या गोष्टींसाठी एक वेळ जातो. आणि मग अशा एखाद्या कार्यक्रमाला जर उपस्थिती दिसली नाही तर ती चर्चा सुरू होते. पण या संदर्भात माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेते म्हणजे आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, लोकसभेतल्या आमच्या फ्लोर लीडर सुप्रियाताई असतील, या सगळ्यांना या कार्यक्रमांची पूर्वकल्पना मी कायम देत असतो. आणि त्यामुळे या नाराजीच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही आहे. मी मागेही ही गोष्ट स्पष्ट सांगितली. नाराज असण्याचं खरं तर कारण तर असलं पाहिजे काहीतरी. पण मग अमोल कोल्हे नाराज आहेत ही बातमी येते कुठून सर? कारण प्रत्येक वेळेस असं म्हटलं जातं की 2024ला अमोल कोल्हे भाजपात जाणार, भाजपातून लढणार. तुम्ही जे दिलं ते पॉलिटिकल आन्सर दिलं, पण मग खरं उत्तर दिलं. पवार साहेबांसोबत 2024ला अमोल कोल्हे असणार काही नसण्याचं काही कारण नाही आहे. कारण मुळात कसं होतं की ही बातमी जेव्हा येते तेव्हा त्या बातमीच्या पाठीमागे एक प्रश्नचिन्ह माझ्या मनात कायम असतं की ही बातमी पेरली जाते का? हे संशयाचं धुकं अकारण तयार केलं जातंय का? कोण पेरत असेल बातमी? मला असं वाटतं की जर असं संशयाचं धुकं हे वारंवार पेरलं जात असेल, तयार केलं जात असेल, तर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेमध्ये जे काही काम करतो आहे, लोकसभा सदस्य म्हणून जे काही काम करतोय, याला एका दृष्टीनं ही दिलेली पोचपावती असं म्हटलं तर हरकत राहणार नाही. कारण आज तुम्ही बघत असाल तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मागेही माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी हे स्वतः अनाऊन्स केलं. आणि हे मी वारंवार सांगतोय की 30,000 कोटी रुपयांचे नॅशनल हायवेचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रस्तावित आहेत. जी अनेक वर्ष न झालेली कामं आहेत ती मार्गी लागतात. तुम्ही बैलगाडा शर्यतीवरची जी बंदी होती, सगळ्यांनी लोकसभेमध्ये हिरहिरीनं त्या विषयावर भांडताना मला पाहिलेला, हा मुद्दा पुढे नेताना पाहिलेला आहे. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर बैलगाडा शर्यत सुरू झाली. ही तमाम बैलगाडा प्रेमी असतील, बैलगाडा मालक असतील, त्यासाठी असोसिएटेड इतर सगळे एम्प्लॉयमेंटचे सोर्सेस असतील, या सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. आज पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसारखा प्रकल्प हा मार्गी लागतोय. इंद्रायणी मेडिसिटीसारखा आत्तापर्यंत न झालेला प्रकल्प, म्हणजे देशातही हा प्रकल्प नाही झाला, अशा एका प्रकल्पासाठी आपण पाठपुरावा करतो. तर ही सगळी चांगली कामं आहेत आणि मला वाटतं की ही चांगली कामं आहेत, याला ही एका दृष्टीने पोचपावती मिळतीये. काम तुम्ही ऑन रेकॉर्ड सगळे काम दाखवतो. 2024साठी अमोल कोल्हे इच्छुक आहेत का शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी? मी मुळात कायम असं सांगतो की ही काही जहागिरी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुळात जी शिकवण दिली ते रयतेचं राज्य आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाने माझ्यावर 5 वर्षांसाठी जबाबदारी दिली होती. ही 5 वर्षांची जबाबदारी मी माझ्या परीनं व्यवस्थित पूर्ण करतो आहे. आणि 2019 ते 2024 या 5 वर्षांमध्ये हे प्रकल्प मार्गी लागणे ही आत्ता माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. म्हणजे मी प्रकल्प मार्गी न लावता नाही मला 2024 लढायची, हे माझ्या तत्वांमध्ये बसत नाही. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. हे प्रकल्प जेव्हा दृष्टिक्षेपात येतील त्यानंतर नक्की निर्णय घेता येईल 2024चा. पक्षाने संधी दिली तर अमोल कोल्हे लढणार का? कसं आहे की हा खूप अकारण आपण वर्षभर आधी याच्यावर चर्चा करतो आहोत. त्या चर्चा होत आहेत सर. शिरूर लोकसभा मतदारसंघ देशात आता तो गाजतोय अनेक कारणावरून, आणि तो गाजतोय खरं तर अमोल कोल्हेंमुळे, म्हणून हा प्रश्न उपस्थित नाही. मला असं वाटतं की मी खरंच खूप हे उत्तर तुम्हाला खूप डिप्लोमॅटिक वाटेल किंवा हे उत्तर तुम्हाला खूप पॉलिटिकल वाटेल, पण मुळात माझी विचारधारा ही थोडीशी वेगळी आहे. आणि माझ्या विचारधारेनुसार ज्या कामांसाठी मला नेमून दिले हे काम मला चोख करता आलंय का याचं मला स्वतःला आधी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि हो, याच्यानंतर जर मला ह्या गोष्टी दिसत असल्या दृष्टिक्षेपामध्ये तर नक्कीच 2024चा मी विचार करीन. पण त्यासाठी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधून ढोल वाजवत फिरणं हे माझ्या स्वभावात बसत नाही. सर, महाविकास आघाडी वज्रमूठ सभा घेते आहे. खरं तर महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, महाविकास आघाडी जिंकली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ताजं उदाहरण आहे. पण आता महाविकास आघाडी टिकणार नाही असं वारंवार बोललं जातंय, वाद होत आहेत महाविकास आघाडीत. अमोल कोल्हेंना काय वाटतं, 2024 पर्यंत महाविकास आघाडी राहील की तिन्ही पक्ष वेगळे होतील? हे बघा, महाविकास आघाडी जे काही काम करते ते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचं काम सुरू आहे. आणि आदरणीय पवार साहेबांची इतकी मोठी संसदीय कारकीर्द जी आहे, इतका मोठा, इतका दांडगा राजकारणाचा अनुभव आहे, ज्या व्यक्तीला महाराष्ट्र तळहाताच्या रेषांसारखा ठाऊक आहे, त्या आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असणारी महाविकास आघाडी ही नक्की टिकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
लोकशाही सक्षम होण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष असणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर विरोधी पक्ष लोकशाहीत सक्षम नसेल तर मग लोकशाहीच्या मूल्यांना बाधा पोचण्याची शक्यता ही फार जास्त वाढते आणि त्यासाठी महाविकास आघाडी टिकायला हवी. महाविकास आघाडी टिकेल अशी माझी ठाम श्रद्धा आहे. टिकेल. वज्रमूठ सभा जी आहे ती उद्या नागपूरमध्ये होत आहे. खरं तर तयारी मोठी केली जाते. विरोधकांकडून त्या सभेला आता लक्ष केलं जाते, टीका केली जाते. या सभा घेऊन काही फरक पडणारा नाहीये. मग ही सभा का घेताय तुम्ही, किंवा तुमचे एकत्रित आहात का, तुमच्यातच वाद आहेत, सभा यशस्वी होईल उद्याची असं वाटते, किंवा जे विरोधक टीका करतात? नाही, तुम्ही मागे पाहिलं असेल वज्रमूठ सभा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जी झाली होती ती सभा फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आणि मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी यावर अकारण टीका करण्यापेक्षा राज्यासमोरचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा शोधणं, सर्वसामान्य माणसांना दिलासा देणं या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि अकारण राजकारणासाठी काही जी वक्तव्य होतात यामुळे एकूणच आपण जर बघत असू तर ज्याला आपण सर्वसामान्य माणसाच्या भाषेत म्हटलं तर राजकारण गढूळ झाल्यासारखं वाटतं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला ही फार उदात्त परंपरा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी परंपरा एक घालून दिलेली आहे, हे सकारात्मक शाश्वत विकासाचं राजकारण व्हायला हवं. मला तर वैयक्तिक काय असं वाटतं की निवडणुकांच्या वेळी राजकारण ही गोष्ट ठीक आहे, पण निवडणुका नसताना जे समाजकारण महत्त्वाचं आहे हे फार गरजेची गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे विरोधकांचं काम आहे. एकत्रित येऊन प्रश्नांवर आवाज उठवणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं सौंदर्य आहे. आणि त्याचवेळी मूलभूत मुद्द्यांना उत्तरं देणं किंवा राज्याच्या लोकांच्या प्रश्नांवर ज्या शंका उपस्थित केल्यात त्याला उत्तरं देणं, ते कामातून दाखवून देणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे. त्यामुळे अकारण वैयक्तिक टीका टिप्पणी आणि या सगळ्या गोष्टींपेक्षा याला जास्त प्राधान्य दिलं जावं. सर, एक मुद्दा वारंवार येतोय, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर. खासदार संजय राऊत आज सुद्धा नागपूरमध्ये बोलताना बोलले की राष्ट्रवादीला टार्गेट केलं जाते, ईडी सीबीआय मागे लावून राष्ट्रवादी संपवण्यासाठी हे सगळे केले जाते. विरोधकांना खरंच अशा प्रकारे टार्गेट केलं जातंय का, जो केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर? ही शंका सर्वसामान्य माणसाच्या सुद्धा मनात येण्याचं एक स्वाभाविक कारण असं आहे की केंद्रीय यंत्रणांचा तपास होतो, आरोप होतो. एक गोष्ट कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो की समजा उद्या एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला तर त्याची बातमी पहिल्या पानावर येते, पण ती व्यक्ती निर्दोष सुटली तर ही बातमी छोट्याशा चौकटीत 8व्या कुठल्या तरी पानावर असते. पण त्या माणसानं आयुष्याची कैक वर्ष ही त्या कामासाठी घालवलेली असतात, खर्च केलेली असतात, पायाला भिंगरी लावून तो माणूस फिरलेला असतो, याचा विचार होत नाही. आणि दुसरा संभ्रम निर्माण होण्याचं फार मोठं कारण आहे की असे आरोप झालेले जेव्हा पक्ष बदलतात किंवा दुसरीकडे जातात तेव्हा त्या चौकशा सगळ्या थांबतायत का हो, हा सर्वसामान्य माणसाच्या मनातला प्रश्न आहे. आणि जर असं होत असेल तर नक्कीच जे तुम्ही आत्ता खासदार संजय राऊत साहेबांचं जे विधान केलं त्याला दुजोरा मिळतो. कारण जर अशा पद्धतीनं एखाद्यावर चौकशी होत असेल आणि नंतर त्या चौकशा थांबल्यात का, की त्या चौकशीचा निष्कर्ष काय निघाला आहे, हे जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला कळत नाही. कारण जर लोकशाही आहे आणि सगळ्यात मोठा अधिकार हा मतदार राजाला आहे तर मला एक मतदार म्हणून हे समजायला हवं. पण मग राष्ट्रवादी संपवण्याचा डाव जो म्हटलं जाते वारंवार, अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. मुनगंटीवार साहेब तर इथपर्यंत म्हणाले की अनेक आमदार आहेत ते येतील, मी नाव नाही सांगणार, डिस्क्लोज नाही करणार, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे. हे बघा हे बघा मी सुरुवातीला सांगितलं की आदरणीय पवार साहेबांचा अख्खा तुम्ही जर राजकीय अनुभव समोर पाहिला तर मला वाटत नाही या संदर्भात काहीही तथ्य आहे. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे संशयाचं धुकं मुद्दाम क्रिएट केलं जातं आहे का, जसं तुम्ही माझ्याविषयी म्हणालात तसंच हे संशयाचं धोकं आहे का, हा तर खूप सहज प्रत्येकाला कळणारा गोष्ट आहे. पण मग विरोधकांना टार्गेट ते जे झालं, मग ते आमदार कोण आहेत? अमोल कोल्हेंना काय माहिती आहे का, कुठले आमदार भाजपत जाण्यासाठी इच्छुक आहेत राष्ट्रवादी? तुम्ही सुरुवातीलाच मला विचारलं की तुम्ही शिवपुत्र संभाजी महानाट्य सगळीकडे करतात. मी आत्ता कोल्हापुरातून काल महानाट्य संपवून आलं, त्यामुळे या संदर्भात मला कोणतीही माहिती नाही आणि असं काही असेल असं मला वाटत नाही. अमोलजी, एक शेवटचा प्रश्न, राज्य सरकारला अमोल कोल्हे किती मार्क्स देतील? कारण
अवकाळी पाऊस, दुष्काळ पाठीमागे झाला, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये, अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, सरकार अयोध्या दौरा करते, विरोधकांकडनं टीका झाली. अमोल कोल्हे आत्ताच्या राज्य सरकारला किती मार्क देतील कामामध्ये? एक्झॅक्टली मूल्यांकन करता येणं थोडं अवघड आहे, कारण आत्ताच्या राज्य सरकारला सत्तेत येऊन अवघे काही महिने झालेले आहेत. परंतु ही जी प्रॉमिसेस आहेत, जे मंत्रिमंडळ विस्तार होणं हे खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळी असं म्हटलं जातं एक संधी ही देऊन पाहावी, तरीसुद्धा एकूणच अनेक बाबींवर ही निराशा आहे. म्हणजे आज राज्य सरकार सत्तेत आल्यानंतर नेमके किती उद्योगधंदे आले, तरुणांना नेमके किती रोजगार मिळाले, MPSCच्या बाबतीतले निर्णय झाले का, पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, या संदर्भातले दिलेली प्रॉमिसेस फुलफिल झाली का. मला वाटतं की हे प्रत्येकानं जर स्वतःचं मूल्यांकन केलं तर माझ्या मनातले 10 प्रश्न, त्या 10 प्रश्नांना उत्तरं हो की नाही हे जर केलं तर प्रत्येकाला समजून जाईल हे नेमकं मूल्यांकन काय आहे. सर, खरं तर सुसंस्कृत राजकारण आणि महाराष्ट्राचा तुम्ही दुजोरा दिलात, अगदी यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार साहेबांपर्यंतचा. सावरकरांचा अपमान असू द्या किंवा राज्यातील इतर महापुरुषांचा देशातील अपमान असू द्या, वारंवार तो अपमान होतोय. काल सुद्धा अनेक सावरकरांचं, राहुल गांधींचं विधान असू द्या, यावरून जे राजकारण होतं ते कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? 100% थांबायला हवं. कारण कसं आहे की जे इतिहासात घडून गेलेलं आहे यातल्या कोणत्याही गोष्टीचे कुठले तरी कंगुरे किंवा पापुद्रे खरवडून समाजाच्या मनाला त्या जखमा होण्याचा प्रकार हा कायम थांबला पाहिजे. कारण या सगळ्या महापुरुषांनी राष्ट्र उभारणीसाठी, राष्ट्राच्या रक्षणासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्यामुळे अकारण कुठल्या तरी विषयाला हात घालायचा आणि त्याने भावना दुखवायच्या, ही गोष्ट वस्तुस्थिती आहे की ही गोष्ट खरोखर थांबली पाहिजे. आणि त्यांचं जे उदात्त कार्य आहे त्यातली सकारात्मक प्रेरणा घेऊन या पुढची वाटचाल व्हावी, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर हे होते राष्ट्रवादीचे नेते खासदार अमोल कोल्हे. राज्यातलं राजकारण असू द्या, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर असू द्या किंवा महाविकास आघाडीची एकजूट असू द्या, या सगळ्या विषयावर अमोल कोल्हेंनी सविस्तर आपल्याशी बातचीत केली आहे. कॅमेरा पर्सन शहाजी पवारसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.